प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांबद्दल एक बोलल्या जाते की पवार साहेब कधी कोणता निर्णय घेतील, कोणता मास्टर स्ट्रोक मारतील सांगता येत नाही. परंतु आता शरद पवारांचं वय झालेलं आहे आणि त्यांच्या राजकीय हालचाली सुद्धा या कमी झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक नाव मात्र मोठ्या चर्चेत आलेलं आहे. ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे सुद्धा काय निर्णय घेतील, कोणत्या वेळेला कोणता निर्णय घेतील आणि कोणत्या प्रकारचा ते मास्टर स्ट्रोक मारतील सांगता येत नाही. आता नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये एक सर्वसामान्य महिला ज्या आंबेडकरवादी आहेत असं ठासून सांगतात त्या ज्योती वाघमारे यांना त्यांनी त्यांच्या स्वप्नातही नसताना किंवा महाराष्ट्राच्या ध्यानीमनी नसताना थेट राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. कुणाच्याही मनामध्ये, अगदी त्यांच्या जवळच्याही व्यक्तींना त्याची कल्पना असेल असं वाटत नाही. इतका हा अनपेक्षित निर्णय होता. अर्थात या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रानं, पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी आणि एकूणच आंबेडकरी जनतेनं सुद्धा भरभरून स्वागत केलं. एकनाथ शिंदे यांचा हा एक सामाजिक क्षेत्रातला सामाजिक न्याय देणारा हा प्रचंड असा मोठा मास्टर स्ट्रोक होता. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रानंच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एकनाथ शिंदे यांच्या ह्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या त्या निर्णयाची चर्चा सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती झाली. मित्रांनो, असाच एक निर्णय सध्या विधान परिषद निवडणुका ज्या लागू झालेल्या आहे त्या विधान परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे घेतील का, ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. विधान परिषदेसाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या जागांमध्ये काही जागा या शिवसेनेच्या वाटेला आलेल्या आहेत. शिवसेनेचे आमदार विधान परिषदेमध्ये जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही आमदार हे विधान परिषदेमध्ये जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे कोणाला संधी देणार? जे मातब्बर राजकारणी आहे त्यांनाच ते पुन्हा संधी देणार की जे आता विधान परिषदेतल्या आमदारकीची ज्यांची सदस्यत्व मुदत संपलेली आहे, विधान परिषद आमदारकीचं ज्यांची मुदत संपलेली आहे अशांना ते पुन्हा संधी देतात की नव्या चेहऱ्याला, तरुण रक्ताला ते संधी देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. त्यातल्या त्यात सध्या शिवसेनेच्या अंतर्गत काम करणारी युवा सेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ती प्रचंड आक्रमकपणे ताकदीनं आपलं जाळं विस्तारत आहे. आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या युवा सेनेच्या माग ओढल्या गेलेला आहे. अर्थात याला कारणीभूत 3 शिलेदार आहेत. युवा सेनेच्या माग तरुणाईला नेणारे 3 चेहरे आहेत. ते चेहरे अर्थात सर्वोच्च चेहरा एकनाथ शिंदे यांचाच आहे, त्यात दुमत नाही. परंतु त्यानंतरचे जे 3 चेहरे आहेत त्यामध्ये दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व आणि त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ देणारे 2 युवा नेते. एक आहे पूर्वेश प्रताप सरनाईक आणि दुसरे आहे राहुल तुकाराम लोंढे. अर्थात श्रीकांत शिंदे यांचे जे 2 शिलेदार आहेत, पूर्वेश प्रताप सरनाईक आणि राहुल तुकाराम लोंढे, या 2 शिलेदारांमधलं एक शिलेदार
पूर्वेश हे राजकीय घराण्यातले आहे. त्यांच्या मागे त्यांच्या वडिलांचा मोठा हात आहे. त्यांचे वडील सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे ते एक मोठे नेते आहे. अर्थात स्वतः त्यांचे वडील हे मातब्बर राजकारणी असल्यामुळे पूर्वेश हे प्रस्थापित घराण्यातून येतात. तर दुसरे त्यांचे जे शिलेदार आहेत राहुल तुकाराम लोंढे हे अतिसामान्य वर्गातले आहेत. त्यांच्या मागे कोणतीही खानदानी राजकीय पुण्याई नाही. त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा नाही. अतिशय सर्वसामान्य घराण्यातला हा तरुण नेता, ज्यांचे वडील तुकाराम लोंढे हे आंबेडकरी कलाकार होते, कलावंत होते, जलसाकार होते. बाबासाहेबांचे विचार आपल्या पहाडी आवाजातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम राहुलजी लोंढे यांचे वडील तुकाराम लोंढे यांनी केलेलं आहे. तुकाराम लोंढे ठाण्यामध्ये राहत होते. ठाण्यामध्ये राहत असताना त्यांनी ठाण्यातील गल्लोगल्ली विभागामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार केलेला आहे. आणि महाराष्ट्रातला आंबेडकरी कलाकार, जलसाकार हा त्याला एक प्रकारे शाप लागलेला आहे, गरिबीचा. आणि तोच गरिबीचा शाप या तुकाराम बाबांना सुद्धा लागलेला होता. त्यांनी त्यांची मुलं, मग ते सूर्यकांत लोंढे असतील, दिवंगत झालेत ते, राहुल लोंढे असतील, आणि आपल्या मुली, ज्यांना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावरती संस्कार केले. अर्थात ही चळवळीचे भीमकरू हे राहुलजी लोंढे यांना आपल्या घरातूनच मिळाले. परंतु राजकीय वारसा मात्र त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारचा नव्हता. चळवळीचा वारसा त्यांच्या मागे मात्र एक भक्कम अशा पद्धतीचा आहे. राहुल लोंढे यांच्या मागे चळवळीचा वारसा हा प्रचंड मोठ्या प्रमाणातला आहे. आणि त्याच चळवळीच्या वारशाच्या जोरावर आज राहुल लोंढे यांनी सौ कर्तृत्वावर आपलं एक आढळ स्थान निर्माण केलेलं आहे. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि विशेषतः युवा सेनेमध्ये त्यांनी आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे, एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आज युवा सेना म्हटलं की फक्त 3 नाव आठवतात: डॉक्टर श्रीकांत शिंदे, पूर्वेश सरनाईक आणि राहुल लोंढे. ह्या पार्श्वभूमीवर युवा सेनेला एकनाथरावजी शिंदे विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी देणार आहेत का? आणि जर ती संधी ते देत असतील तर तो चेहरा हा राहुल लोंढेचा असणार आहे का? कारण मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे पूर्वेश सरनाईक यांचे वडील स्वतः मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना आमदारकी मिळणं शक्य नाही. दुसरा चेहरा हा अर्थात राहुल लोंढे यांचा आहे. आणि राहुल लोंढे यांचं एक बलस्थान म्हणजे त्यांची वक्तृत्व शैली, रोखठोक बोलणं आणि बिनतोड बोलणं. समोर कितीही मातब्बर नेता असला तरी त्या समोर ते बिनतोड युक्तिवाद करू शकतात. आपल्या पक्षाची बाजू अतिशय भरभक्कमपणे ते त्या ठिकाणी समर्थपणे पेलू शकतात. उदाहरणार्थ, ज्या वेळेला एकनाथराव शिंदे यांनी उठाव केला, त्यांच्या भाषेमध्ये आपण म्हणायचं म्हटलं तर त्यांनी जो उठाव केला, त्या उठावाच्या वेळी संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरचे जे वृत्तवाहिन्या आहे त्या राहुल लोंढेंच्या मागे होत्या. म्हणजे त्यांची मुलाखत घेण्यासाठी, त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी राष्ट्रीय चॅनलचे पत्रकार राहुल लोंढेंना शोधत होते. आणि राहुल लोंढे त्याच आक्रमक पद्धतीनं आणि त्याच बिनतोड युक्तिवादानं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या त्या उठावाचं समर्थन करताना दिसत होते. त्यांनी केलेले समर्थन, राहुल लोंढे यांनी केलेल्या समर्थनाचं युक्तिवाद कोणाला त्या वेळेला खोडता आलेला नाही, हा इतिहास आहे.
शिवसेनेची बाजू भरभक्कमपणे राहुल लोंढे यांनी लावून धरलेली आहे. अर्थात राहुल लोंढे आणि पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना महाराष्ट्रातील 358 तालुक्यांमध्ये सुमारे 43,000पेक्षा जास्त गावांमध्ये आणि सुमारे 29,000 ग्रामपंचायतींमध्ये युवा सेना गेलेली आहे. ही युवा सेनेची ताकद पूर्वेश सरनाईक आणि राहुल लोंढे या दोन युवा शिलेदारांनी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी केलेली आहे. आणि त्याचं फळ म्हणून युवा सेनेला विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी एकनाथराव शिंदे देतील आणि तो युवा सेनेचा चेहरा राहुल लोंढे असतील असं राजकीय वर्तुळामध्ये बोलल्या जात आहे. अर्थात राहुल लोंढेंना विधान परिषदेमध्ये एकनाथराव शिंदे संधी देतात की नाही हे पाहावं लागेल. आणि जर का राहुल लोंढेंना विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे राहुल लोंढे त्या ठिकाणी शिवसेनेचा बुलंद आवाज बनतील. आणि शिवसेनेचा बुलंद आवाज तर बनतील, परंतु ते सर्वसामान्य व्यक्तीचा देखील एक बुलंद आवाज म्हणून विधान परिषदेमध्ये आपली छाप पाडल्याशिवाय राहणार नाही, आपला ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थात राहुल लोंढे असो की आणखी कोणी असो, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अशीच तरुण मुलं आमदार म्हणून गेली पाहिजे, ज्यांना सर्वसामान्य जनतेची काळजी आहे, ममत्व आहे, प्रेम आहे, त्यांच्या समस्या त्या जाणतात, त्या प्रश्नांशी ते निगडीत आहे. अशी तरुण नेतृत्व विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे. निश्चितपणे राहुल लोंढेंना संधी मिळते की आणखी कोणाला संधी मिळते हे आपल्या थोड्या दिवसामध्ये कळणार आहे. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.